श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 742. आपण गेल्या चिंतन प्रवाहापासून प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलेली ही गीता, ज्याला मानस मर्मज्ञ रामगीता या नावाने संबोधन करतात, अशा या परमार्थाचा सर्व सारभूत तत्व सांगणाऱ्या या चिंतनाला सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांच्या जवळ लक्ष्मणजी ज्या भावनेने आले त्या भावनेतच या परमार्थाची गुरुकिल्ली सामावली होती. निष्कपट भाव, अत्यंत विनयाने प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणागत होऊन लक्ष्मणाने 6 प्रश्न प्रभू रामचंद्रांना विचारले की सर्व काही या लौकिकाची आस सोडून मी आपल्या चरणराजाची सेवा कशी करीन? ज्ञान काय आहे? वैराग्य काय आहे? ही माया म्हणजे नेमकी काय आहे? आणि हो, ज्याला आपण वश होता अशा भक्तीचं स्वरूप काय आहे? हे प्रभू, मला हे देखील सांगा की जीव आणि ईश्वरामध्ये फरक काय आहे? या सर्व प्रश्नांच्या मागे लक्ष्मणजींची भूमिका एकच होती की त्या उत्तराच्या आधाराने आपल्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांच्या चरणांविषयी अधिक प्रीती, अधिक दृढ भाव निर्माण व्हावा. सत्संगतीचं मुख्य ध्येय आपण लक्ष्मणजींच्या प्रश्नांमधून समजून घेतलं आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या या प्रश्नांना उत्तर देताना सर्वप्रथम मायेचं स्वरूप काय आहे ती माया अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्या समोर व्यक्त करतात. मी आणि माझे, तू आणि तुझं, ही कल्पना, तिचा उद्गम बिंदू हीच जीवाच्या अंतरंगात असलेल्या मायेचं स्वरूप आहे. आणि लक्ष्मणा, जर तू या मायेची मर्यादा, तिची जर सीमारेषा पाहण्याचा प्रयत्न केलास तर जिथपर्यंत तुझं मन, तुझे विषय, तुझ्या कल्पना या उडू शकतात तिथपर्यंत हे सर्व काही मायेच्या अधीन आहे. असं हे मायेचं स्वरूप प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगू लागलेले आहेत. सज्जनो, आपण आता पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे येऊ की ह्याला रामगीता हा शब्द का बरं दिला असेल? या सर्व जाणकारांना गीता हा शब्द इतक्या नित्य परवलीचा वाटतो की जिथं जिथं मानसमध्ये असा अद्वैत बोध आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी त्याला लक्ष्मण गीता, रामगीता या नावाने संबोधित केलेलं आहे. परंतु आपण जर भगवद्गीतेचे जाणकार असाल, अभ्यासक असाल किंवा निदान प्रेमी असाल, तर जेव्हा तुम्ही या रामगीतेचा सारांश वाचाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी जे लक्ष्मणाला सांगितलेला बोध आहे त्याचा जर तुम्ही भगवद्गीतेशी साधर्म्य लावून अभ्यास कराल तर तुम्हाला लक्षात येईल, किंबहुना मी तर असं जाऊन म्हणेन की तुम्हाला हेच लक्षात येणार नाही की आपण भगवद्गीता वाचत आहोत का रामचरितमानस वाचत आहोत. केवळ कपडे बदलले गेलेले आहेत, देह बदलले गेलेले आहेत, चरित्र बदललं गेलेलं आहे, परंतु मूळ शक्ती, मूळ चैतन्य, मूळ परमात्मा हा जसाच्या तसा या त्रेतामधून द्वापारामध्ये प्रभू रामचंद्रांपासून श्रीकृष्णामध्ये आलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की गीतेचा जनकच जणू काही प्रभू रामचंद्र आहे, कारण जे द्वापारात सांगितलं गेलं तेच या त्रेतामध्ये प्रभू रामचंद्रांनी आधीच सांगून ठेवलं. त्यामुळे सज्जनो, रामगीता या शब्दाला खूप महत्व आहे. आपल्याला कदाचित 18 अध्याय पूर्ण जमणार नाहीत, परंतु
आपण जर या रामगीतेचं नित्य चिंतन केलं तर जणू काही ही सारांश रूपाने भगवद्गीताच आपल्या जीवनामध्ये आपण नित्य चिंतनासाठी घेणार आहोत. बरं, असो, मी याच सूत्राच्या आधाराने आजच्या या निरूपणामध्ये प्रवेश करतो की रामगीता आणि भगवद्गीता. प्रभू रामचंद्र इथं आपल्याला मायेचं स्वरूप समजावून सांगतायत की माया काय आहे, या मायेची व्याप्ती काय आहे, या मायेचा उद्गम बिंदू काय आहे. आणि हेच श्रीकृष्णाने अर्जुनाला 15व्या अध्यायामध्ये समजावून सांगितलेलं आहे. 15वा अध्याय हा भगवद्गीतेचा एक अत्यंत महत्वपूर्ण अध्याय आहे, ज्याला श्रीकृष्ण शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतो की इति गुह्यतमं शास्त्रम इदम युक्त मया नघ. हे निष्पाप अर्जुना, हे गुह्यातलं गुह्य मी तुला सांगतोय. बरं, हा पुराण पुरुषोत्तम योग आहे आणि या पुरुषोत्तमाने हा प्रत्यक्ष आपल्या मुखाने अर्जुनाला सांगितलाय. या मायेची व्याप्ती समजून घेण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेच्या या 15व्या अध्यायामध्ये उतरावं लागेल. काय आहे ही माया, काय आहे तिचं हे स्वरूप. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयः प्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. 20 श्लोकाचा हा 15वा अध्याय. सज्जनो, या 15व्या अध्यायाची एक माझी हृदयातली खुणगाठ मी आपल्याला सांगतो. आपण जाणताच 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि माझे वडील ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी BA ऑनर्स त्या काळामध्ये केलेलं. भगवद्गीतेवरती विशेष प्रेम आणि त्यांच्या अंतकाळी त्यांनी भगवद्गीता छातीशी लावली. आणि त्यावेळेला माझी आई मला म्हणाली की रवी 15वा अध्याय म्हण. आणि तो दिवस आणि आजचा दिवस नित्य माझ्या वडिलांच्या स्मृतीमध्ये मी या 15व्या अध्यायाला माझ्या हृदयात जतन करतो. मध्यंतरी चैतन्य सहस्त्रबुद्धेंनी आनंद सागरांवर एक पुस्तक लिहिलंय. तरुण मुलगा आहे, खूप मेहनत करून संशोधन करून तो या संतांच्या विषयी लिहितो. कौतुक आहे त्याचं. त्यामध्ये त्यांनी एक संदर्भ दिला. आता त्याचा मागचा भाग त्यालाच त्यांनी शोधला असल्यामुळे माहिती असेल, परंतु पूज्य आनंद सागरांना श्री महाराजांनी दररोज भगवद्गीतेचा हा 15वा अध्याय म्हणायला सांगितला होता. पंधरावा अध्याय भगवद्गीतेचं मर्म आहे सज्जनो, आणि माझ्यासाठी तर फार भावनिक जवळीकेचा आहे. आपल्याला जर शक्य झालं तर हे 20 श्लोक पाठ करा. दररोज आपल्या नित्य स्तोत्र पठणामध्ये या एका अध्यायाचं पठण आपण जरूर करा. असो, मी या भावनेच्या प्रवाहामध्ये मूळ विषयापासून कदाचित दूर जाईन म्हणून स्वतःला पुन्हा मागे फिरतो. 15वा अध्याय, यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला या मायेचं स्वरूप सांगतोय.
ही माया कशी आहे? एखाद्या अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आहे. परंतु या अश्वत्थ वृक्षाची गंमत अशी आहे की याचं मूळ वरती आहे आणि याच्या फांद्या, याची असलेली ही सर्व पानं ही खालच्या दिशेने आहेत. हे मूळ कसं आहे? जे उद्गम बिंदूकडे घेऊन जाणार आहे. जरी छंदांसी यस्य पर्णानी असं भगवान श्रीकृष्ण या वृक्षाचं वर्णन करताना सांगतात की ह्याचे पानं ही एखाद्या वेदाप्रमाणे आहेत, परंतु तेच प्रभू पुढे जाऊन म्हणतायत की या वृक्षाच्या असलेल्या सर्व फांद्या आणि याच्या आधाराने हे जीव या सर्व दृश्य जगामध्ये रमलेले आहेत. त्याला या वृक्षाच्या उद्गम बिंदूकडे जाण्याची कधी इच्छाच होत नाही. किंबहुना जसं आपण झाड जेव्हा बघतो तेव्हा त्याचं मूळ आपल्याला जमिनीमध्ये असलेलं दिसत नाही. आपण झाडाच्या फुलांकडं, फळाकडं, त्याच्या पानाकडं, त्याच्या शोभेकडेच पाहतो. त्याप्रमाणे या दृश्य जगाचं मूळ जो हा भगवंत आहे, त्या भगवंताला आम्ही केवळ मंदिरामध्ये बांधून ठेवलंय, जो खरं तर या समस्त विश्वामध्ये पसरलेला आहे. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. समर्थ देखील सांगतात. या समस्तामध्ये पसरलेलं हे या भगवंताचं रूप आम्ही या पाना फुलांमध्येच हरवून गेलं असल्यामुळं आम्हाला कधी या ऊर्ध्व बिंदूकडे जाऊ देत नाही बघा. आणि प्रभू आपल्याला पुढे जाऊन सांगतात की ज्याने कोणी या ऊर्ध्व बिंदू पर्यंतचा प्रवास पूर्ण केला, मग आपल्यासाठी कोण आहे? ते शिवतत्व आहे. या कैलासावरती स्थानापन्न असलेला माझा महादेव, हेच या ऊर्ध्वमूलम मधशाखम या बिंदूचा खरा उद्गम बिंदू आहे. अशा या उद्गम बिंदू पासून जेव्हा या वृक्षाचं दर्शन घ्यायला जातो, तेव्हा पुराण पुरुषोत्तम योगातला भगवंत अर्जुनाला सांगतोय, अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. ज्याने वैराग्याच्या एका तीक्ष्ण शस्त्राच्या आधाराने या वृक्षाला कापून टाकलेला आहे आणि जो या ऊर्ध्वमूलम असलेल्या बिंदूपर्यंत जाऊन पोहोचला, आणि जेव्हा त्याने या वृक्षाकडे पाहिलं तेव्हा त्याला काहीच दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. उमा कहूं मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. या उद्गम बिंदूवरती विराजमान झालेला महादेव म्हणतो की हे उमे ऐक, हे सगळं जग स्वप्नवत आहे. हे वृक्ष वगैरे त्या उद्गम बिंदू पासून जे तिथं पोहोचले त्यांना कोणालाच दिसला नाही. त्यामुळे श्री महाराज म्हणतात, डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल तर ते भगवंताच्या नामाने होईल. आणि त्यामुळे सज्जनो, माया या शब्दाचा आम्हाला थोडासा अधिक खोलवर जाऊन विचार करायला हवा. बघा, आत्माराम या ग्रंथामध्ये समर्थ आम्हाला परब्रह्माशी तद्रूप होण्यासाठी कशाचा विचार करावा याविषयी स्पष्ट मार्गदर्शन करतात. परब्रह्म हे निर्विकल्प आहे, त्याचा काय विचार करणार, त्याच्याविषयी आपण काय बोलणार. मग विचार आम्हाला कशाचा करायचा आहे? आम्हाला या माया स्वरूपाचा विचार करायचा आहे. काय आहे हे जीवन? कशासाठी मिळाले मला हे आयुष्य? माझ्या अवतीभोवती असलेले हे सर्व प्राक्तन आणि माझे हे संचित, याच्यामध्ये जे मी या देहाची लुडबुड करत आहे ते नेमकं सर्व काय आहे? हा विचार आम्हाला मायेच्या क्षेत्रामध्ये करावा लागतो.
आपण म्हणाल की अहो पण सर्व विचार, सर्व कल्पना हे मायेच्या अखत्यारीत येतात, मग हा विचार हे देखील माया स्वरूपच आहे. अर्थातच. आणि म्हणूनच मायेच्या आधाराशिवाय कोणाला परब्रह्म स्वरूप होता येत नाही. म्हणून ती माया योगियांची माऊली आहे. जेव्हा ती माऊली होते तेव्हा हीच माया आम्हाला भगवंतापर्यंत जाण्याचा, या ऊर्ध्व मूलम या बिंदूपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवते. बघा, आपण एखाद्या ठिकाणी रस्ता चुकतो, बरेच त्या गुंतागुंतीमध्ये फिरत राहतो, परंतु मग आपल्याला कोणीतरी योग्य मार्गदर्शक तो अचूक रस्ता सांगतो आणि ज्या वेळेला आपण मुख्य रस्त्याला लागतो त्यावेळेला ज्या पद्धतीने हुश्य करतो, तशी ही या मायाजाळाची अवस्था आहे. लोक म्हणतात सद्गुरू कशासाठी? अहो, आजच्या काळामध्ये, या आधुनिक कारमध्ये जीपीएस शिवाय मनुष्याला प्रवास करता येत नाही. मग या आयुष्याच्या मायारूपी रस्त्यांमध्ये आम्ही 1000 वेळा चुकतो. आम्हाला इथं गुरु पोझिशनिंग सिस्टम नको का हो? अखंड मार्गदर्शक नको का, जो या मायेच्या गुंतागुंतीमधून आम्हाला या ऊर्ध्व मुलाचा मार्ग दाखवू शकेल? पण आम्ही असे हट्टी लोक आहोत. जीपीएस आम्हाला सांगतो नामाचा मार्ग घे, नामाचा मार्ग घे, तरी देखील आम्ही मुद्दामून संसाराच्या मार्गाच्या दिशेने वळतो. आणि हीच आमच्या जीवनामध्ये असलेली गुंतागुंत आहे, ज्याला शास्त्र प्रवृत्ती निवृत्तीचं शास्त्र म्हणतं, ज्याला प्रभू रामचंद्र या गीतेमध्ये विद्या अविद्येचं शास्त्र सांगतात. मला लहानपणापासून ते वर्तमानपत्रामध्ये येणारं कोडं फार आवडायचं की आमचा पिंटू हरवलाय, त्याला त्याच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवा. ते कुत्र आणि त्याच्यामध्ये अनेक रस्त्यांची गुंतागुंत असते आणि एक रस्ता कुठेतरी घराजवळ असतो. लहानपणापासून आपल्याला नेहमी उलटाच विचार करायची सवय. मी नेहमी त्या घरापासून खाली त्या कुत्र्यापर्यंत यायचो, ना की कुत्र्यापासून घरापर्यंत जाण्याचा मार्ग. सज्जनो, मला वाटतं की जीवनामध्ये ही विद्या आणि अविद्या आम्हाला ना कुठलं कॉलेज, ना कुठली समाज व्यवस्था, मी तर पुढे जाऊन म्हणीन की कुठले संस्कार देखील आपल्या नातलगांचे, आप्तस्वकीयांचे आम्हाला शिकवू शकत नाहीत. आज शिक्षक दिन आहे. सर्व शिक्षकांच्या चरणी आपण नतमस्तक आहोत. त्यांनी आम्हाला संस्कार दिले, पोट भरायची विद्या मिळवून दिली, यात काही शंकाच नाही. परंतु या मायेच्या जाळ्यामधून बाहेर पडणारी आत्मविद्या ही काही औरच गोष्ट आहे हो. ती विद्या केवळ आम्हाला सद्गुरूच्या चरणांपाशी मिळू शकते. बघा, सद्गुरू आम्हाला मायेचं स्वरूप नीट समजावून सांगू शकतो आणि या स्वरूपातून आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे खात्रीपूर्वक कळते की अशी कुठलीही या विश्वामधली स्थिती नाही जी मायेच्या कक्षेच्या बाहेर आहे. मग तुम्ही घरदार सोडून वनामध्ये जाल तरी देखील मायेच्या कक्षेमध्येच तुम्ही आहात. तुम्ही प्रपंच सोडून संन्यास घ्याल तरी देखील अनेक संन्यासी या मायारूपी गोष्टींमध्ये लडबडलेले आपल्याला दिसतातच. त्यामुळे तुमचं प्रारब्ध, तुमचं प्राक्तन, तुमची देहस्थिती, तुमची वेशभूषा, तुमची असलेली कुठलीही शैक्षणिक पात्रता, यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला मायेच्या पासून बाहेर काढू शकत नाही. एक गोष्ट आहे की हा पिंटू ज्या मार्गाने घरी पोचलेला आहे त्या मार्गाने जर आपण उलट चालत आलो तर आम्हाला लक्षात येईल की मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग कुठला. आणि हा महादेव जो या विश्वाला स्वप्नवत जाणतो, तोच आम्हाला त्याच्या मुखाने सांगतो की सतहरी भजन जगत सब सपना. आज विश्व मला मिथ्यारूप दिसत नाही, याचं कारण स्पष्ट आहे. माझं भजन कमी पडतं. माझं भजन मला इतक्या उंचीवरती न्यायला पाहिजे की त्या भजनाच्या मध्ये मला या विश्वाचं मिथ्यत्व पटायला हवं. आणि सज्जनो, सद्गुरू काय देतो आयुष्यामध्ये? आम्हाला तो भजनानंदी करतो. आम्हाला भगवंताचं नाम देतो, त्याचं प्रेम देतो,
ते गायला शिकवतो. डोळ्यामध्ये भगवंताच्या प्रेमाचे अश्रू देतो सद्गुरू आम्हाला. रस्ता दाखवतो. आणि त्या रस्त्यावरती जसं एकदा आपण हमरस्त्यावर लागल्यावर ॲक्सिलेटर आपल्या हातात आहे, तसं आपल्या परमार्थाच्या या रस्त्यावरती भाव नावाचं ॲक्सिलेटर आहे बघा आपल्याकडं. आपली भावोत्कट असावी भक्ती. भावोत्कट भक्तीच आम्हाला कुठल्या बंधनामध्ये अडकू देत नाही. कारण की आम्हाला आमचं ध्येय गाठायचंय. आम्हाला याच्यामध्ये कुठेही अडकायचं नाही. हे एकदा स्पष्ट झालं की मनुष्य वेगाने आपल्या ध्येयापर्यंत जाऊ लागतो. त्यामुळं विद्या आणि अविद्या हे आमच्या समोर असलेले नित्य प्रश्न आहेत. एखादा म्हणेल की अरे मी परमार्थ करतो म्हणजे माझ्या जीवनामध्ये आता जे काही होत आहे ते सगळं विद्येच्याच मार्गाने मी करणार, असं होत नाही सज्जनो. बऱ्याचदा या हमरस्त्याला एक्झिट्स असतात बरं का. जसं आपण हायवेवरून जाताना कधी कधी एखादा चुकीचा एक्झिट घेतला तर किती अंतर फिरून आपल्याला परत मूळ रस्त्यावरती यावं लागतं. तशी लोकेशना आहे, वित्तेषणा आहे, दारेषणा आहे. अनेक सिद्धी या रस्त्यावरती आपलं ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बसलेले आहेत. आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी जाळ्यामध्ये कदाचित अडकू शकतो. आणि त्यामुळं मला केवळ राम हवाय, मला केवळ राम हवाय. हा ध्यास, ही भावोत्कटता सद्गुरूशिवाय आम्हाला कोण देणार बरं. त्यामुळं हा विद्येचा आणि अविद्येचा मार्ग हा संलग्न आहे. असं काही नाही की एकदा आम्ही पूर्वेला जायला लागलोय म्हणजे आता फक्त विद्येचाच रोड आहे. त्या अमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी गेलो होतो. पंजाळून जावं इतके सतत क्रॉसिंग्स, कधी एका लेनमध्ये आपली गाडी ठेवून चालवताच येत नाही. दर 2-5 मिनिटांनी ह्या फ्लायओव्हरवर वळा, त्या फ्लायओव्हरवर वळा. त्यासाठी एवढ्या 8-8 लेन सतत क्रॉस करत राहायच्या. किती लक्ष द्यावं लागतं गाडी चालवताना. मला वाटतं हा मायेच्या मधल्या विद्या अविद्येचा प्रवास देखील असाच आहे. आणि त्यासाठी जो ड्रायव्हर आहे ना, त्याला सतत आपला विवेक जागृत ठेवावा लागतो बघा. ज्याचा विवेक जागृत आहे तो जसा लौकिकामध्ये देखील योग्य रस्त्यावरती सतत फिरत राहतो, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील विवेक हा अत्यंत महत्वाचा आहे. भाव हे त्याचं इंधन आहे. आणि या विवेकाच्या प्राप्तीसाठी अखंड सत्संगती हा एकच आपल्याकडे उपलब्ध असलेला उपाय आहे. त्यामुळं माया ही मूळतः दोषी नाही. या मायेच्या गुंतागुंतीमधून योग्य रस्त्याने जाण्याचा विवेक हा खरा परमार्थातला पुरुषार्थ आहे बघा. आणि त्यामुळं रामराया देखील लक्ष्मणाला म्हणतोय की ही माया खरं तर तिचं स्वतःचं अस्तित्व काहीच नाही, परंतु या गुंतागुंतीमध्ये जीव अशा पद्धतीने गुंतत जातो. बघा आपल्याकडे आता नुकता श्रावण महिना संपला, आपण श्रावणी करतो, जानवी जोड बदलले जातात. आपल्याला हे उदाहरण नक्कीच समजेल. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो. बऱ्याचदा ते जानवी जोड सोडवताना त्याचा गुंता असा काही होतो की आता हे कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडून राहतो. तशी म्हटलं तर माया ही स्वतः काहीच करत नाही, आपण त्याचे गुंते करत जातो. आणि त्या गुंत्यांमध्ये एकदा गुंतत गेलो की त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग हा बुद्धीला कळू शकत नाही, कारण बुद्धी देखील तिच्याच अखत्यारीमध्ये येते. तेही कर भेद सुनहु तुम सो, विद्या अपर अविद्या दो. या मायेचे हे दोन भेद आहेत. एक विद्येच्या मार्गाने जातो, एक अविद्येच्या मार्गाने जातो. परंतु मी आपणास सांगितल्याप्रमाणे हे अतिसंलग्न आहेत. आणि या दोघांच्या मध्ये जे डिव्हायडर आहे त्याचं नाव विवेक आहे. तो तुमचा गेला की तुम्ही कधी विद्येतून अविद्येत याल हे तुम्हाला देखील कळणार नाही.
चुकून जर अविद्येच्या रस्त्यावर आला तर आपल्याला वाटेल की अरे मग काय होतंय त्याने. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, एक दुष्ट अतिशय दुःख रूपा, जाबस जीव पराभव कूपा. ही अविद्या ती अशी एक दुष्ट दोषयुक्त अवस्था जीवाला देते की ज्यामुळं जीव हा स्वाभाविकपणे दुःखरूप होतो. आणि या अविद्येपासून जितकं म्हणून सुटण्याचा आपण प्रयत्न करू तेवढे आम्ही त्या अविद्येमध्ये गुरफटत जातो. जर आम्हाला सद्गुरूचा, प्रभू रामचंद्रांचा आधार नसेल तर जसं एखाद्या दलदलीमध्ये मनुष्य सापडल्यानंतर तो जेवढे काही हातपाय हलवेल तेवढा त्या दलदलीमध्ये तो अधिकच फसत जातो. तशी मी म्हणजे देह या भूमिकेशी आम्ही जितके तादात्म्य आहोत आणि त्या भूमिकेमधून आम्ही जेवढा काही म्हणून परमार्थाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू, जेवढा काही म्हणून अहंकाराचे हातपाय आम्ही हलवू तेवढे आम्ही या अविद्येच्या दलदलीमध्ये फसत जाणार आहोत. अविद्येमधून बाहेर पडायला ना बुद्धी उपयोगाला येते, ना मन उपयोगाला येतं, ना इंद्रिय उपयोगाला येतात, कारण हे सर्वजण त्या अविद्येचेच गुलाम आहेत. या इंद्रियांना मी माझं म्हटलं आणि या त्यांच्या आधाराने विषय भोग भोगणं यासाठी माझं जीवन आहे, हा एकदा का आम्ही आमच्या जीवनात निश्चय केला, समजावं आम्ही अविद्येच्या मार्गाला लागलेलो आहोत. आपण म्हणाल की अहो पण आजच्या जगामध्ये एवढे उच्च विद्या विभूषित लोक आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणी हा विचार घेऊन जीवन का जगत नाही. सज्जनो, पुस्तक शिक्षण देतं. पुस्तक आम्हाला या जगामध्ये जगण्याचे संस्कार देऊ शकतं, परंतु पुस्तक आमच्या अंतरंगामध्ये हा विवेक जागृत करू शकत नाही. त्यासाठी हवा जीवनामध्ये सद्गुरू, जो आम्हाला नित्य या अविद्येचं स्वरूप दाखवत राहील. अविद्येचं स्वरूप आम्हाला नित्य सद्गुरू दाखवतो बरं का. आपण आपल्या अंतरंगामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं, नामस्मरण काय आहे, साधना काय आहे, आपणच आपल्या अंतरंगामध्ये उतरून आपला आरसा साफ करण्याची प्रक्रिया म्हणजे नामस्मरण आहे. आपल्या आरशामध्ये जरा डोकावून तर पहा, कुठं मदाची, कुठं मोहाची धुरळ आहे, कुठं मत्सर तर कुठं दंभ याचं काजळ चिकटलेलं आहे, कुठं लोभ आहे. या अनेक प्रकारच्या विकारांनी आपल्या हृदयाचा आरसा हा बरबटलेला आहे आणि तो आरसा साफ करणं याचं नाव साधना आहे. जो नित्य स्वतःशी अशा पद्धतीने आत्मनिवेदन करतो त्याला पुन्हा पुन्हा भगवंत या अविद्येच्या रस्त्यावरून विद्येच्या रस्त्यावरती येण्याचा मार्ग मिळवून देतो. आणि त्यामुळे परमार्थ हे केवळ माळा संख्या याच्या आधाराने करायचं शास्त्र नाही. आपल्या नित्य आचरणामध्ये ती स्मरणी आम्हाला अविद्येच्या मार्गावरती कुठं जाऊ देत नाहीये ना, याचं आम्हाला नित्य स्वतःला चिंतन करता येणं आणि त्या आधाराने स्वतःला सांभाळता येणं, यामध्ये नामाचं खऱ्या अर्थाने स्मरण सामावलेलं आहे बघा. अन्यथा या अविद्येच्या मार्गाने जाताना जर आमचं स्वतःचा अहंकार आड येऊन आम्हाला आमच्या स्वतःचा आरसा बघण्याचे आम्ही सर्व मार्ग जर बंद केले तर सज्जनो, तुम्ही एका अत्यंत दुःखद मार्गाने पुढे चाललेला आहात. प्रभू रामचंद्र म्हणतात की तिला वश झाल्याने जीव हा संसार रूपी आडामध्ये पडतो बघा. जुन्या काळी आडावरून पाणी काढावं लागायचं, किती खोल असायचे ते आड.
त्या आडामध्ये पडलेल्या मनुष्याचा आवाज वरतीपर्यंत येऊ शकत नाही. बर जेव्हा तो ओरडत असतो त्यावेळेला कोणी तिथं आलं पाहिजे. मुळातच आड रान हा शब्दच तिथून आलेला आहे. आजच्या काळामध्ये आपण अनेकदा त्या घटना वर्तमानपत्रातून टीव्ही मध्ये बघत असतो की या ज्या कूपनलिका बनवल्या जातात, बोरवेल्स, आणि जर त्या बोरवेल्सना पाणी लागलं नाही तर बऱ्याचदा ते छिद्र ही न बुजवता लोक तशीच निघून जातात. लहान मुलं खेळता खेळता त्या बोरवेलच्या आतमध्ये पडतात. त्या जीवाची काय तगमग होत असेल ना. कुठं आवाज जाणार, कोण ऐकणार, कोण दोरी सोडणार त्याला खाली आणायला. सज्जनो, अविद्या देखील हा असाच आड आहे. त्यामध्ये आम्ही एकदा पडलो, एकदा या देहबुद्धीला आम्ही स्वतःला चिकटलो की त्या असलेल्या खोल खोल दरीमध्ये आम्ही पडतो, जिथं आमच्या असहाय्यतेला ऐकण्यासाठी कोणीच आमच्या उपयोगाला येऊ शकत नाही. आणि त्यामुळं परमार्थ हा जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. लोकांना वाटतं परमार्थ म्हणजे निष्क्रियता, सर्व काही वृद्धापकाळात करायच्या गोष्टी. नाही सज्जनो, तुम्ही जी काही धडपड करत आहात ती सुखासाठी करत आहात ना. ते सुख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवून देण्याची विद्या म्हणजे परमार्थ आहे. पैसा मिळवला, परंतु पैसा का मिळवला? सुखासाठी मिळवला. आणि जर त्या पैशाने सुखच मिळत नसेल तर आम्ही चुकीचं साधन मिळवलंय. सुख हे माझं ध्येय आहे, त्या सुखासाठी मी तळमळतोय. आणि परमार्थ रूपी विद्या आम्हाला थेट त्या सुखाशी स्पर्श करून देते, आम्हाला त्याच्याशी आमचं नातं जोडून देते. आणि ते मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी कमी जास्त जरी असल्या तरी मनुष्य आपल्या आनंदामधून खाली उतरत येत नाही. हेच या विद्यारूपी परमार्थाचं खरं सूत्र आहे. त्यामुळे जीवनामध्ये या मायेच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरू हवा, जो आम्हाला नित्य विद्येच्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा देईल. अशा सद्गुरूरूपी शिक्षकाच्या चरणी हे आजचं निवेदन मी नतमस्तक होऊन व्यक्त करतो. आणि सज्जनो, उद्या जेव्हा सद्गुरू कृपा करतो, प्रभू रामचंद्र आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतात आणि जीवाला विद्यारूपी मार्ग सापडतो, त्यावेळेला ही माया त्याच्यासाठी कशी त्याची माऊली होते, कशा पद्धतीने या गुंतागुंतीमधून ही जगदंबा त्याला या ऊर्ध्वमूलम मधशाखम या दिशेने घेऊन जाते, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.